अगं अजून दादा आला नाहीये. हा कवाचा निघालाय तो? सकाळ धंदा निघालाय. अगं त्याचा फोन लागत नाही म्हणून तुला विचारते ना. भया भाजी करपली तुझ्याशी बोलण्याच्या नादात. चल ठेव फोन. आलो बोल कसं हो बाबो म्हातारी आटपली काय पांडुरंगा हका का 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 अरे देवा. आत्म्याला शांती बाबा देवा. हाय का दादा. अरे कवा धरणं वाट बघते. बरं चल आलायस तर चांगलं 2 घास खाऊन घे पड्डीशी. ये हात पाय तोंड. अय येडे अरे काही डोक्या गिक्याचे पत्ते आहे का तुम्हाला? म्हणजे? ते म्हातारी मरून पडली तिच्या नाकात काही कापसाचे बोळे गिळे टाका. हा पाहुणे रावळे बोलवा काय गेली ना मग तुझी सासू कधी गेली ग? अगं, कधी गेली ग सासू तुझी? आई सांगितलं नाही कळवायचं ना गे. आई गेल्या ग. बाबू म्हातारी तर जितली मला काय धाड भरली. नाकात काय कापसाचे गोळे कोणी टाकले? दादानी टाकले म्हणजे त्यांना वाटलं तुम्ही मेल्या बिल्या का. हाय का आता हे मेल्यासारखा हंबरडा कशाला फोडला ग? मग आता तुम्ही मेल्यासारख्या झोपता म्हणल्यावर मेल्यासारखा हंबरडा नाही फोडणार ना मी. आई काळजी करू नका. तुम्ही खरंच गेलात आणि डॉक्टरांनी येऊन डिक्लेअर केलं ना की गेलात तरी आम्ही तुम्हाला डायरेक्ट स्मशानात नेणार नाही. आई आधी 4-5 चटके देऊ. काय माहिती खरंच झोपले असाल तर. चरबी बघ किती मला चटके देणार आहेस वय? तुझ्या आईशीला दे चटके. माझ्या आईला चटके देतात बाई. कुठं काढ काढ गळा काढ. एक दिवशी ना अख्खा डोंगरच कोंबणार आहे तुझ्या नारड्यात. जाऊ द्या ना आई जाऊ द्या ना ते लेकरायला काय बोलता पुरी राहू. माझी चुकी आहे आई माझी चुकी. त्याचं काय झालं तुम्हाला सांगतो. मी हे असं आलो के पाण्या पावसाचं वाऱ्याचं कानात बोळ होतं आणि तुम्ही हे असं आडव्या पडल्या सोफ्यावर. मला वाटलं मेले तुम्ही. मग ते कापसाचे बोळे आपल्या कानात टाकले होते. तसं वय झालं ते निघायचं. कधी मरता लय बोलतोय. नाही ते मी कधी जायचं नाही जायचं ते माझं मी ठरवीन. तू कशाला आलायस? आई नीट बोला. भाऊ आहे माझा. मला माहेरपणाला न्यायला आलाय दिवाळीसाठी. तो कसा बोलतोय मग? असं काही नाहीये आपलं ते काय आपलं ते नाही आपलं आई ते थांब. किती बोलतो आई. माझा भाऊ एवढा कधीच्या नवस आलाय. एवढा पहिल्यांदाच आलाय एवढ्या लांबनं आणि तुम्ही त्याच्याशी असं बोलणार होय? मला जरा विचारपूस करू दे की माझ्या भावाची. कर पटकन. म्हातारीला घाबरत असं नवीन माणसं काय. दादा बरं चाललं ना? बरं आहेस ना? हा बरं मी बरं आहे. आई कशी आहे माई? अगं आई लय मजेत आहे ना बरी मी. आहे. मस्त सगळे मजेत आहे. अगं सांगू नको बर काय काय चाललं. अगं नाही हा हे बघ मायने ना तुझ्यासाठी साडी दिली आणि हे बघ कलर बघ हे भारी. चेतना ताईला बी दिली आहे. माझ्यासाठी पण दिली. बघ माझ्या आईला केवढी माया आहे. हा ये दाजीला सदरा. अयो हा किती छान आहे. नमे तुझ्या सासऱ्याला धोत्राचं पान मग. चांगलं ढवळ. आणि हा लेंगा आहे बर का. हा भया हा भया काय काय पाठवलंय आईनी मग. आणि माझ्यासाठी काय ही पिशी दिले वय रिकामी. माझ्यासाठी काय तुम्हाला इसरून कसं जमल आई. जबराट आणलंय तुमच्यासाठी मी गिफ्ट. काय आणलंय? आठवणीनं आणलंय हे बा. हा एक नंबर आहे. एकच नंबर. हाय का आता राख आणलीस वय माझ्यासाठी? अहो आता चुलीतली राख आणली तर दात घासायला. गॅस आहे इकडे शेगडी कुठं मिळते राख. हाय का आता? अरे जो पहिल्या स्किट पासून कधीच इथं दिसला नाही. जो ऊसाच्या शेतात असतोय सारखा फोनवर असतोय त्यासाठी धोत्राचं पाण्याने झब्ब घेऊन आलाय. आता कसं आहे तुम्हाला सांगू का आई. जो पहिल्या स्किट पासून दिसला नाही ते ठीक आहे पण मी दुसऱ्या स्किट पासून दिसेल का नाही
हे त्याच्यावरच अवलंबून आहे ना. म्हणून मी त्याचं मानपान केलं हो. खरंय हे बरोबर आहे दादू मानपान केला पाहिजे. मी काय बडबड करत बसलोय. अगं हे बघ फराळाचं बी दिलंय मायनी. काय दिलं मग? काय दिलं बे? हा. इथं आण बघू काय दिलं आणि लाडू दिलाय बे. मग? आई लाडू खाऊ नका आई तुला शुगर आहे असू दे मला काय होणार नाही मी खाऊ दे ना. ऐकतच नाही म्हातारी. त्यांनाच दिलेत खाऊ दे नमे. फराळात आहे ना जेवढे लाडू आहे ते सगळे यांना द्यायचे हा. आणि बाकीचं सगळं तुम्ही खायचं. नाही त्याचं काय झालं तुला माहितीये ना आपलं फराळ कसं जबराट होतं. हा. मग आपलं फराळ अख्ख्या गावात फिरलं. हा. अगं पण आपले लाडू कुणाच्या बापाच्याने फुटले नाही. त्याच्यामुळं माय काय म्हणे माहितीये का काय म्हणली? पक्या अरे लाडू फेकून दिल्यापेक्षा दे ना माझी सासू खाईन. आणि ती कसं आहे भूक लागल्यावर डोंगर फोडून दगड खाणारी बाई आहे म्हणे. खाईल. काय अहो आई गंमत केली आई तू एवढं लगेच कशाला चिडतं त्या लाडू तुझ्या आई अशी गंमत करते वय अहो आई तुझ्या आईची ते एकदा शाळाच घेणार आहे मी. घ्या सगळ्यांची शाळा घ्या आणि हिच्या आईची पण घेणार आहे शाळा. परवा ही आली आणि मला म्हणती कशी काय बया काय हो पासारा तुम्हाला नऊवार पुरती की 2 जोडून लावावं लागतात. तिला काय करायचंय ग गोचिड कुठली माझ्या आईला गोचिड म्हणाल्या. दे ना गो माझी आई काय म्हशी म्हणाशी आणि काय ग म्हशी व चिकटून मला म्हैस म्हणालीस होय? नाही सासू आहे म्हणून बोलता नाहीयेत पण आहातच. काय बोललीस आदराने म्हणाले आहातच आदर दिला पण म्हैसच म्हणालीस ना. अहो आई जाऊ दे ना थोडं सासूल कुठं म्हैस म्हणत असते वय तुम्ही मनावर घेऊ नका. हा. पण असं चिटकून बसू नका सोफ्याला. तू नको सांगू मला आपलं थोडं बारीक व्हायचं. अहो नवऱ्याकडे लक्ष द्या जरा पहा जरा तो किती मेहनत घेतो. तुम्ही आपल्या इथं लेकरा संग लेकरू राहिल्या. अहो जा शेतात काही मेहनत करा कुदा फिरा जरा बारीक व्हा. मग तो सगळा घोळ झालाय बाबा. तो माणूस तिकडे जाऊन बसलाय शेतात तो इकडे येत नाही मला तिकडे बोलवत नाही बाई. काय त्याचं घोळ झालाय काय कळना झालंय बाबा. बाई तो इथं यायला काय उपाय असेल तर सांग बाबा. अच्छा यो गोळे वय. अहो तो उपाय तर मग संघ घेऊन फिरतो मी खिशात. आधी सांगायचं ना नमे आपला तो उठसूट बाबा नाही का उठसूट बाबा मग त्याचं चूर्ण आहे माझ्याकडं. अगं मग नवरा परत येतो यानं. अगं गावातले 4-5 पोरींचे नवरे त्यांना वैतागून पळाले होते. सगळे नवरे परत आले. 2-2 बोट चाटले की नवरे घरी. आणि मग आणि ऊसाच्या शेतात गेलेला ऊसाच्या शेतात गेलेला यायला हरकत नाही बरं पण ते ऊसातलं काम उरकूनच येईल. नाही येईल ना. आता कसं राहतं ऊसाचा मोह लय अवघड असतो आई. मामांजीना तर मोक्कार मोक्कार मोय पूर्ण घ्या. आता खाऊ हा मस्त पळतच आला पाहिजे दमाना. काय खा कुणाचा फोन आहे ग कुणाचा फोन आहे बया. अहो मामाजीचा फोन एक मिनिट थांबा काय हॅलो मामाजी बया अहो तुम्हाला फार 100 वर्ष आयुष्य आहे. अरे ना मग कशी आहे बेटा तू अहो हा मी बरी आहे. आणि ते फुलपाखरू कसं आहे ते कळलं का काय फुलपाखराचं तुला लाथा ते काही झालंच नाही वाटतात. नाही ना. पाहुण्यानं खाल्लं काय कशी आहे बेटा मी बरी आहे मामाजी बरी आहे. आम्ही बरे आहे मामाजी. बरं मला सांगा अचानक कसं काय बरं तुम्ही फोन केला अरे बेटा काय झालं काय झालं रात्री लय थकून उसामध्ये झोपलो पण मग तिने आणि पाटे पाटे मला स्वप्न पडलं रे बेटा. काय तुझे सासूबाई अशी नव्या नवरीवाणी नटून आत्तर बित्तर लावून आलती. मला हळूच न हलवलं आणि मी लय वारट चकलो. मग म्हणलं एवढी नटून आली गचकली का काय फोन करून विचारावं बरी आहे ती. हो मामाजी बरे आहेत आई बरे हा ना? एक मिनिट थांबा त्यांच्याकडे देते 1 मिनिट ऐकत आहेत त्या प्लीज. काय लाज बसल्या. हॅलो धनी
ठेव फोन. अहो वनी बोलते वनी. फोन ठेव. अहो मी आलो स्वप्नात आलो होतं ना. फाटे फाटे डसकवायचं नाही. फोन ठेव. ठेव फोन. काय करायचं या माणसाचं मला कळना झालंय. आई काय झालं? काय झालं? काय झालं आई? फुलात गडबड व्हायला लागली. अय्यो अगं बादल्या भरायला घे. दरवाजा उघड पटकन. आई बया, कसला पुढे दिलास रे. आई सावकाश सावकाश. काय झालं? दमानी पोटात घाल. अहो दमानी 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 काय केलं? हा? आणि कसलं औषध दिलं सासूबाईंना? नमे हा? पुढे हुकली वाटत. म्हणजे अगं ती भेंडाळ्याची द्यायची तर मी ढेंडाळ्याची दिली. दादा काय करतो तू. काय का बरं झालं. काय सांग